जगाला श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डी येथे येत असतात। साईभक्त भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याने दिवसेंदिवस अशी गर्दी वाढत आहे। तशीच दानपेटी, सोने चांदी, जड जवाही, रोख रक्कम यांचे दान देखील वाढते आहे आणि त्यासाठी गरीब श्रीमंत कोणी अपवाद नाही। भारतातील प्रसिद्ध उद्योजक तथा रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री अनंत अंबानी यांनी देखील साईबाबा संस्थानला 5 कोटी रुपयांची देणगी देत साईंचे मनोभावी दर्शन घेतले। अनंत अंबानी यांनी धूप आरतीस उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे उपस्थित होते। या प्रसंगी श्री अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानकडे 5 कोटींची देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते। त्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। आज उद्योगपती अनंत अंबानी यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। संध्याकाळी त्यांनी धूप आरती केलेली आहे आणि साईबाबा संस्थानला जे आहेत विविध उपक्रमासाठी त्यांनी 5 कोटीचं डोनेशन दिलेलं आहे। साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। कशा स्वरूपात हे डोनेशन दिलं आहे? नाही, त्यांनी 5 कोटीचा जो आहे तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो साईबाबा संस्थानला दिलेला आहे। त्यांच्यासोबत साईबाबा संस्थानच्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने सुद्धा चर्चा झाली। त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आणखी जे आहे संस्थांचे कोणतेही उपक्रम असतील तर त्यासाठी तुम्हाला काही गरज पडली तर आपण प्रस्ताव पाठवा, आम्ही मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी। नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव।